आज मंडळी आपण हिरव्या मटारपासून आणि एका कच्च्या बटाट्यापासून मस्त अशी पॅटीची रेसिपी तयार करणार आहोत. नाश्त्यासाठी अगदी झटपट ही पॅटीस तयार होते आणि मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट पर्याय आहे. अगदी कुरकुरीत आणि चवीला तर एकदम खमंग रेसिपी तयार होते. मस्ट ट्राय. वाटाणा पॅटीस तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो इतकं फ्रेश मटार इथं सोलून घेतलेलं आहे. आता आपल्याला बेसिक वाटण तयार करायचं, त्यासाठी मिक्सर जारमध्ये लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि भरपूर सारी मिरची टाकून छानपैकी बारीक वाटून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण मी जास्त घेतलेलं कारण की मला इथे तिखट पॅटीस बनवायच्या आहेत. आता वाटलेल्या वाटणामध्ये आपल्याला लगेच 1 कप इतके फ्रेश मटार ऍड करायचे आणि छान प्रकारे देखील आपल्या या पद्धतीने एकदम भरटसं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम सुंदर असं क्रीमी मिश्रण तयार झाले आहे. त्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता मंडळी मी इथे एक कच्चा बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. बटाटा सर्वप्रथम आपल्या या पद्धतीने सोलून घ्यायचा आहे. सोलून झालं की लगेच त्याला पाण्यामध्ये आपल्या या पद्धतीने ग्रेट करून घ्यायचा आहे. बटाटा व्यवस्थित किसून झालं की लगेच आपल्या बटाटा पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजे बटाट्यामध्ये असलेला स्टार्च पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जाईल. आता मंडळी या पद्धतीने आपल्या बटाट्यामधला जो एक्स्ट्रा पाणी आहे या पद्धतीने दाबून पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने बटाट्याचं संपूर्ण पाणी काढायचं आणि छानपैकी वाटलेल्या वाटणामध्ये ऍड करून द्यायचं आहे. नंतर लगेच बाइंडिंगसाठी 2 मोठे चमच इतकं आपल्याला यामध्ये बेसन पीठ ऍड करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ ऍड करायचं, हे मिक्स आउट करायचं आहे. अगदी पॅटीस बनवायला खूपच सोपं आहे. इन्स्टंटमध्ये तुम्ही 5 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता. व्यवस्थित मिश्रण मिक्स आउट करून झालं की लगेच याची या पद्धतीने बॉल्स तयार करायचे आहेत आणि एकदम जाडसर या पद्धतीने टिक्की बनवायची आहे. आता मी एका प्लेटमध्ये छानप्रकारे रवा काढून घेतलेला आहे. रव्यामध्ये थोडीशी लाल तिखट ऍड केलेली आहे. छान प्रकारे मिक्स आउट करून घेतलेला आहे. रव्याऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्ब घेतले तरीही चालतील. आता छानपैकी रव्यामध्ये या पद्धतीने आपण तयार केलेले पॅटीस आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत, म्हणजे बाहेरून एकदम कुरकुरीत कोटिंग आपल्या पॅटीसची तयार होते. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही पॅटीस करून फ्रीजरमध्ये 1 महिन्याकरिता स्टोर करून ठेवू शकता. आता मंडळी आपल्याला हाय फ्लेमवरती छानपैकी तेल गरम करायचं. तेलामध्ये पॅटीस आपल्याला छानपैकी दोन्ही साईडने हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत. साधारणतः 3 मिनिटांनंतर पाहू शकता खालच्या साईडने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन आपले पॅटीस झालेले, त्याला टर्न करून द्यायचं आहे. साधारणतः परफेक्टली इथे 5 ते 6 मिनिटांमध्ये पॅटीस फ्राय करून होतात. अगदी झटपट रेसिपी आहे, कोणीही सहज करू शकतो. हे बघा मित्रांनो, दोन्ही साईडने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन पॅटीस फ्राय करून झाली की लगेचच झाऱ्यामधून रिमूव्ह करायची आहे. बिलकुल बी हे पॅटीस तेलकट होत नाही. नाश्त्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. मस्ट ट्राय. अगदी मंडळी हा नाश्ता करायला एकदम सोपा आहे. तसं हे बघा, बाहेरून जितका कुरकुरीत आहे आतमधून तितकाच खमंग तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. नक्की मंडळी व्हिडिओ आवडचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आहे ते प्रेस करायला विसरू नका. नक्की ट्राय करून बघा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.